ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ एक भयंकर रेल्वे दुर्घटना घडली। मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान 13 जण रेल्वेतून खाली पडले। कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून प्रवास करत होते। त्याच वेळी सीएसएमटी वरून निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली। 2 लोकल बाजूने पास झाल्या त्यावेळेस दरवाजावर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या। यावेळेस 13 प्रवासी खाली पडले आणि त्यातील 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये 3 तर कळवा रुग्णालयामध्ये एकाचा मृत्यू झाला। 7 जखमींवर कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे, तर दोघांची प्रकृती मात्र गंभीर आहे। त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे। तर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भयंकर अशी रेल्वे दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराचा हा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे। अपघातामध्ये सातत्याने प्रवाशांचा मृत्यू होतोय। आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड आपल्याशी जोडले जात आहेत। नालासोपारा स्टेशनच्या बाहेर सध्या ते उभे आहेत। आणि संदीप, सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। आज ही घटना घडली, मात्र सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू दिवसाला होत असतो असा देखील अहवाल समोर आलेला आहे। नेमका जो प्राइम टाइम असतो त्यावेळेस प्रवाशांची गर्दी वाढते आणि रेल्वेचं नियोजन नसतं आणि त्यामुळे प्रवाशांना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागतोय। अधिकचे अपडेट नेमके काय आहे आणि नालासोपारा स्टेशनच्या परिसरामध्ये तुम्ही उभा आहात, त्या लाईनची नेमकी परिस्थिती काय आहे? बरोबर आहे। या मुरबा येथील दुर्घटनेनंतर संपूर्ण लोकल सेवेवरती मात्र एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि ही दुर्घटना झाली असल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास धीम्या गतीने चालत असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत। आता सध्या ज्या आहे त्या लोकल सुरळीत असून पश्चिम रेल्वेचे जी लोकल आहे ही धीम्या पद्धतीने सुरू आहेत आणि प्रवाशांना देखील याचा नाहक त्रास जे आहे सहन करावा लागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर वसई विरार नालासोपारा या परिसरातून हजारो जे चाकरमानी आहेत हे मुंबईच्या दिशेने कामासाठी रवाना होत असतात आणि त्याच धर्तीवरती आता ही दुर्घटना झाली असल्यामुळे आज सोमवारचा पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणाहून जे जाणारे चाकरमानी आहेत त्यांचे मात्र सकाळच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत आणि आता या दुर्घटनेनंतर लोकल सेवा ही पुन्हा एकदा लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू आहे। परंतु आता देखील सध्या जे आहे सायंकाळच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रेल्वे स्थानकावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरळीत जी आहे ही लोकल सेवा सध्या विरार, वसई आणि नालासोपारा या परिसरातून सुरू आहे। संदीप, प्रवाशांना रोजचाच हा सगळा संघर्ष करावा लागतोय, काही प्रवाशांसोबत संवाद साधता येईल का? प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहे आणि रेल्वे प्रशासनाकडे नेमकी प्रवाशांची मागणी काय या संदर्भात काही रेल्वे प्रवाशांसोबत तुला संवाद साधता येईल का? नक्कीच आपण जर बघितलं तर आता प्लॅटफॉर्मवरती प्रवासी हे आपल्याला तुरळक दिसत आहेत, परंतु प्रवाशांना ज्यावेळेस आपण वार्ता केली असता प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना ही आपल्याला पाहायला मिळत आहे। विरार, वसई, नालासोपारा या ठिकाणाहून चाकरमानी जे आहेत हे मुंबईच्या दिशेने हजारोच्या संख्येमध्ये रवाना होत असतात। त्यामुळे जे आहे ही दुर्घटना झाली असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे आणि लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लोकांच्या सोयी सुविधांसाठी रेल्वे प्रशासनाने काम करावं अशी मागणी देखील चाकरमान्यांमधून होत आहे। आपल्यासोबत प्रवासी देखील सकाळच्या वेळेमध्ये होते, परंतु आता सध्या जे आहेत हे प्रवासी तीव्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत आणि सध्या जे आहे ही लोकल सेवा ही सुरळीत असल्यामुळे प्रवासी सध्या आपल्या इच्छुक स्थळी जात आहेत। अगदी संदीप, महत्त्वाचे अपडेट पोहोचवलेले आहे त्याबद्दल धन्यवाद। नालासोपारा स्टेशनमध्ये प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहे आणि प्रवाशांना रोजच असा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्या संदर्भात अपडेट पोहोचवले, धन्यवाद। तर मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही भयंकर रेल्वे दुर्घटना घडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांचा जो रोजचा संघर्ष आहे आणि जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण जीव मुठीत धरून रोजचा हा संघर्ष पाहायला मिळतोय। गर्दीचं प्रमाण सातत्याने वाढत चाललेलं आहे। यावरून सातत्याने राजकारण देखील होत असतं, मात्र ठोस अशा उपाययोजना या केल्या जात नाहीये। आज या 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू या भीषण अपघातामध्ये झालेला आहे। मुंबईत हा मोठा रेल्वे अपघात झालेला आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.